राज्यात ईव्हीएमच्या विरोधात संशयाचं वादळ उठलेलं असताना मार्कडवाडीमध्ये ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर फेरमतदानाचा निर्णय घेतला होता। मात्र प्रशासनानं या निर्णयाला ब्रेक लावला। त्याचं कारण काय, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। ईव्हीएम विरुद्ध बॅलेट लढाई टळली। मार्कडवाडीत मतदान रद्द। ऐतिहासिक निर्णयाला प्रशासनाचा ब्रेक। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडीत गावकऱ्यांकडून घेण्यात येणारं मतपत्रिकेवरचं फेरमतदान अखेर रद्द करण्यात आलं। ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर फेरमतदानाची संपूर्ण तयारी केली असताना पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानं या ऐतिहासिक घटनेला ब्रेक लागलाय। आपण लोकांना ह्या ज्या कायद्याबद्दल आहे तो आपण अवेअरनेस करतोय। त्यातल्या बऱ्याच लोकांना 144 163चं जे कलम लागलेलं आहे त्याबद्दल त्या लोकांना ते माहित नाहीये आणि त्या लोक अनभिज्ञ नाहीत त्या बाबतीत की बाबा की या कायद्यानुसार काय कारवाई होईल, तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की ही कारवाई आम्ही करणार आहोत म्हणून। हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे तर कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे। या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे। आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत, या न्यायव्यवस्थेपर्यंत, या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू। माळशिरस या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात पवारांच्या पक्षाचे उत्तम जानकर विरुद्ध भाजपच्या राम सातपुते यांच्यात थेट लढत झाली होती। या मतदारसंघात उत्तम जानकरांचा विजय झाला। मात्र मार्कडवाडीतील नागरिक हे उत्तम जानकर यांच्या विचाराचे असतानाही राम सातपुतेंना आघाडी मिळाल्यामुळे मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत स्वखर्चानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला। तर या ऐतिहासिक प्रक्रियेसाठी प्रशासनानं सहकार्य करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती। मात्र प्रशासनानं ग्रामस्थांना नोटीस पाठवून जमावबंदी लागू केली, त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला। मात्र या निमित्तानं ईव्हीएमच्या निकालाची मतपत्रिकेच्या माध्यमातून करण्यात येणारी पडताळणी टळल्यानं अनेकांचा हिरमोड झाला, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।